मावशी करायचा कपाच्या तुम्ही आहे ना मग ही चोरी करणं ही सुद्धा पाप आहे पाप पाप आहे पाप हा तुम्हाला दादाचा फोन आला म्हणे महाराज मोठा कार्यक्रम आहे मोठा कार्यक्रम आहे दादा सत्य सांगतो माझी तब्येत खूप खराब त्यांनी मला म्हणते मला चक्कर येतात बरं मला चक्कर येतो मला वांती होते मी 3 महिन्यामध्ये खूप प्रमाण कमी केलं घेतलेले 25-30 कीर्तन कथा कॅन्सल केल्या पण हे कॅन्सल करू शकत नव्हतो कारण पहिला कार्यक्रम होता आणि नातेवाईक लोक होते मग पहिल्यांदा कार्यक्रम त्याला बोला नाही हे तुला भारी भरताय आणि कोण सांगा म्हणजे मोठा कार्यक्रम आहे पाकिस्तान महाराजांमध्ये महाराज यायचं पण माझा नियम आहे मागणीची कीर्तन जास्त असतात आहे ना आणि विजेचा माझा नियम आहे मी ओव्हर टाइम थोडाफार करतो कारण मला माहित आहे ओव्हर टाइम केलं म्हणजे पैसे जास्त बरोबर ना ओव्हर टाइम करतो मी काम तुटपणा करत नाही काम तुटपणा तुम्ही म्हणा का मी म्हणा का तुम्ही म्हणा ज्यांनी काम तुटपणा केला त्याला वयाच्या शेवटच्या हिच्यामध्ये असं होतं झाली लोटांगणमध्ये मावशी लक्षात घ्या तुम्ही बरं 150 रुपये नका 150चं काम करू 130च करा पण इमानदारी तुम्ही ना शेतकऱ्याचा पैसा खाण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुम्ही लक्षात घ्या हे पाप आहे काय सांगतोय मी तुम्हाला पाप आहे त्यांना म्हणून हत्या करणं पाप आहे महाराज 946 मुली 1000च्या मागे किती नवीन लेटेस्ट न्यूज 1000 मुलांच्या मागे 946 मुली फक्त किती मुलं राहिले दादा बोला 946 म्हणजे 54 मुलं बरोबर हे आजची कंडिशन आहे आज जे मुलं जन्माला आले 20 वर्षाच्या नंतर त्याच्यावेळेला लग्नाला येतील त्यावेळेला आता नियम आहे हम दो हमारे दो आता नवीन एक नियम येतोय हम दो हमारा म्हणजे 54 आणि 54 किती झाले 108 मुली कमी पडतील किती 108 मुली ज्यावेळेला कमी पडतील त्यावेळेला लग्न होणार नाही 108 मुलांची आणि आताही होत नाहीये आताही होत नाही काही मुलांची विषयांतर करत नाही महाराज आम्ही कीर्तनात जातो ना कीर्तनात जातो तर लोक म्हणतात बा म्हटलं काय तुम्ही गावोगावी फिरता आणि का नाही फिरता आम्हाला काही कामं धंदे नाही मध्ये ते बाहेर ते आमचा कारण ज्या वेळेला तुमच्या पत्नीच्या गर्भामध्ये मुली होत्या त्यावेळेला तुम्ही दणादण सोनोग्राफी केल्या दणादण सोनोग्राफी केल्या मुलीचा गर्भ काढून टाकला आता पंचायत कोणाची झाली बोला ना पर भेट एकटं भेटत आणि भेटली तर टिकत काय अर्थ राहिला जीवनाचा मग बोला तुम्ही हे पाप आहे कन्या हत्या करणं पाप आहे गौ हत्या करणं पाप आहे मला सांगा ज्या गाईच्या दुधावर आपण लहानाचे शहाणे झालो महाराज शास्त्र हे सांगते ज्या आईच्या स्तनामध्ये दूध नाही त्या बाळाला आईचं दूध नाही मिळालं गाईचं दूध पाला मूळ जिवंत राहिल्याशिवाय राहणार नाही गाईचं दूध पाजा ज्या मुलाला आईचं दूध पचत नाही त्याला गाईचं दूध पचते आणि ज्या मुलाला गाईचं दूध पचते ते मूल दुसऱ्या मुलापेक्षा झपाटीने वाढते शास्त्र सांगते महाराज ऐका आणि त्या गाईला संदेश ज्या गाईच्या दिलेल्या गोऱ्यावर आपण शेती करतो ज्या गाईच्या दिलेल्या शेणावर आपली शेती उभी राहिली त्या गाईला संदेश शेवटी एक बाल्टीवर पाणी एक पेंडीवर जरा आपण टाकू शकत नाही का ते म्हातारी झाली म्हणून दूध देणं बंद केलं म्हणून आणि सरते शेवटी तिला कुठे पाठवतो आपण बोला ना आणि विकणारे कोण आणि मग खरे का साहित्य आपण महाराज कन्या भ्रूण हत्या करणं पाप आहे गौ हत्या करणं पाप आहे जन्मदात्या आई वडिलांना तडतडून मारणं पाप जन्मदात्या आई वडिलांना तडतडून मारणं पाप आहे इथं असतील कोणी ज्यांनी आई वडिलांना ठेवलं नाही पण सासू सासऱ्याला आणलं असेल आई का कोणी सांगितलं आणि आणलं असेल तर आत्मर राहू द्या मी नाही म्हणून सकाळी त्याचं गठोळ तापतीहून नाही सोडतो तुम्ही पूर्ण होऊन है ना मला त्याच्याशी काही घेणं नाही जन्मदाते आई वडील महाराज ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपला 3 किलोचा पोटा गोळात आहे दगडासारखा गोळा पोटात वाढवला त्या आईला सरते शेवटी बाईचं ऐकून आईला सरते शेवटी बाईचं ऐकून
एक ग्लासभर पाणी आणि एक अर्धा भाकरीचा तुकडा आपण देऊ शकत नाही. आपल्यासारखा नीच व्यक्ती ह्या जगात होते. आणि तुम्ही एक पाहाल अशी मावशी, तुम्ही सर्व शुद्ध मंडळी बसलेले आहात. मी थोडं कडक बोलतो दादा, पण माफी मागून बोलतो ऐका. महाराष्ट्रामध्ये जेवढे अनाथाश्रम चालू आहे ते सर्वचे सर्व अनाथाश्रम आपल्या हिंदू धर्माच्या, मुस्लिम धर्माचा एकही अनाथाश्रम नाही. लाज वाटली पाहिजे आपल्या लोकांना, लाज. अनाथाश्रम कोणाचे नाही? आपल्या लोकांचे अनाथालय. मुस्लिमांचा एक आहे. महाराज 95, 90, 100 वर्षाची म्हातारी उद्या तिच्या अंगावर कुठे इंजेक्शन लावायचं लक्षात येत नाही, तरी बी ते म्हणतात नाही हमारी बॉडी भी है. खरं बोलतो. आणि आपले म्हणतात डंगरा कधी जाईल यार, हा इथं संडास करतो इथं लग्न करतो. आपले लक्षात घ्या. किती सत्य ऐकले आणि किती कीर्तन ऐकले, मला त्याच्याशी बोलायचं नाही. कथाकार कीर्तनकारांनी त्याच्यात काय सांगितलं हे आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. हा पंडाल सिद्ध झाल्याशिवाय ऐका. आई वडिलांनी तळपण मारणं हे सुद्धा पाप आहे. आणि सर्व युक्ती तुकोबारांना माहिती होती, म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुझा काही भरोसा नाही बापा. का? त्या तुकोबारांना मागच्या अवतारातली एक दाशी आठवली. तुकोबारायचा मागचा अवतार मी बोलून चुकलो नामदेवराय, आणि नामदेवरायांच्या अवतारामध्ये त्यांच्या घरात एक दाशी होती. त्या दाशीचं नाव काय? जनाबाई. जनाबाईची आठवण तुकोबारायांना झाली. आणि तुकोबाराय म्हणतात तुझा काही भरोसा नाही, कारण मागच्या अवतारामध्ये माझ्या घरी एक दाशी होती. त्या दाशीने एक शब्द लिहून ठेवलेला होता. तो शब्द तुकोबारांना ह्या अवतारात आठवला. आणि शब्द काय होता महाराज? तू देवा तुझा काय भरोसा बाबा, तू पुण्यवंताला पाताळ लोकात म्हणतो. पुण्यवंताला 12 पुण्यवंत पाताळ लोकीने पाताळ लोकी नेला, दरिद्रे तो भाग्यवंत केला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा मावशी, बसलेले सर्व मंडळी, यज्ञ करणं चांगलं का वाईट? कोणा यज्ञ करणं चांगलं, बरोबर? यज्ञ करणं चांगलं आहे. 99 यज्ञ बळीराजाने केले आणि शेवटच्या यज्ञामध्ये देव प्रगट झाले आणि देवाने मागणी मागितली, मला 3 पट भूमी पाहिजे. बळीराजाचे गुरु शुक्राचार्यांच्या लक्षात आलं की हा देव. शुक्राचार्यांनी सांगितलं बळीला पाणी सोडू नको. पाणी सोडण्याकरता जी झाडी होती त्या झाडीमध्ये शुक्राचार्य जाऊन बसले आणि देवाच्या लक्षात आलं की शुक्राचार्य झाडीत बसले. देवाने आपल्या छत्रीची काढून बसली, बळीच्या हातात दिली आणि बळीला सांगितलं की टोटीत घाल. पाण्याच्या झाडीची जी टोटी असते ना त्याच्या शुक्राचार्य लपलेले होते. शुक्राचार्यांचा डोळा फोडला. कोणाच्या हातून? बळीच्या हातून डोळा फोडून घेतला. पाणी हातात घेतलं बळीने आणि प्रण केला. आपण प्रण करतो ब्राह्मण देवता आपल्याला पाणी हातात घ्यायला लावतो. मम आत्मा स्मृती प्राणोक्त फल प्राप्त्यार्थ मासे है ना, आपल्याला म्हणायला होतं ना, तसं प्रण केला आणि पाणी सोडलं. 3 पट भूमी मागितली. पहिलं पाऊल पाताळ, दुसरं स्वर्ग आणि तिसरं कुठे ठेवू? डोक्यावर ठेवलं. बळीने सांगितलं माझ्या डोक्यावर ठेवा. डोक्यावर ठेवलं आणि बळीला कुठे टाकलं?